माझी पाटानू बैसली, माझी चंदनू बैसली, नाय माझी भीरभावती फिरती गो, भीरभावती फिरती, आई माझी भीरभावती फिरती गो, भीरभावती फिरती. नाय माझी आस वागाली ती गो, आस वागाली ती, आई माझी आस वागाली ती गो, आस वागाली ती. नाय छंद कोणी लावे, आई तुझ्या पाठीला बंद आई तुझ्या पाठीला नवील प्रकाश या बघतानी गो, प्रकाश या बघतानी, लावील प्रकाश या रत्तीबाई तालुका मिरवती, रत्तीबाई तालुका मिरवती, सतीबाई पालुक्या मिरव. आई माऊलीचा माते की जय. अरे पहिला मान कुणाचा, देऊळगावकरांचा, पहिला मान कुणाचा, देऊळगावकरांचा, आई माऊलीचा आपल्या सोबत आहेत मनोज पवार आहे. एका दिवसातला त्यांनी प्रवास केलेला आहे आईचं दर्शन घेण्यासाठी. कुठून आले दादा? घोडबंदर. घोडबंदरवरून. काय नाव काय? मनोज पवार. मनोज पवार आहेत, घोडबंदरवरून आले. एका दिवसात आई माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. चला उदो उदो आई माऊलीचा एकविरा माते की जय. चला धन्यवाद. आई माऊलीचा सकाळचे वाजलेले पावणे 5 वाजलेले आहेत. तर चला आपण दर्शन घ्यायला जाऊया आई माऊलीचा. सर रात्रीपासून दर्शनाची लाईन सुरू आहे आणि आता बरोबर वाजले सकाळचे पावणे 5. सर्वप्रथम पायथ्याजवळ दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण गडावर डोंगरावर जाणार आहोत. चला आई माऊलीचा उदो दर्शन घेतलेलं आहे. आता इथे पण दर्शन घेऊ. चला आई माऊलीचा उदो उदो. तर मंडळी आता वाजले सकाळची 5:15 वाजलेले आहेत आणि आपण आता पोहोचलेलो कारले डोंगरावर आईच्या दर्शनासाठी. तर चला सर्वप्रथम आई माऊलीचं दर्शन घेऊया. भक्तगणांची बघा भरपूर रांग आहे आणि गर्दी झाली. जवळजवळ पूर्ण दिवस रात्र 2 दिवस गर्दीच आहे आई माऊलीच्या दर्शनासाठी. समोर दिसतं आई माऊलीचा मंदिर दिसतंय. चला लाईनीमध्ये लाईन बघा किती लागली. या साईडला, या साईडनं लाईन आहे ते पूर्ण तिथपर्यंत. आपण लाईनमध्ये फाटाफाट उभे राहूया. चला आई माऊलीचा उदो उदो. एकविरा माते की. संध्याकाळचा जो मानाचा कार्यक्रम असणार तो या साईडला मानाची पालखी या साईडला बसलेली आहे. स्टेज वगैरे केलेलं आहे. भक्त भाविकगणांची रांग बघा किती आहे. भरपूर गर्दी आहे. चला आई माऊलीचा उदो उदो. जवळजवळ आपण 1 ते 1.5 तास रांगेमध्ये उभा राहिलो आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला दर्शनाचा पण लाभ घेता येणार आहे. आईच्या दर्शनासाठी लाखो भक्तगणांची 21 लाखो भक्तगणांची गर्दी आहे आणि सकाळचे तर वाजलेले 6:15 वाजलेले. चला मंडळी दर्शन वगैरे घेऊन झालंय. आता वाजले सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सुंदर आईचा मंदिर दिसतंय. समोर दिसत आईचा कलश सुंदर फुलांनी सजवलेलं आहे. आई माऊलीचं वाहन कोंबडा दिसतोय या साईडला. चला कोंबड्याने
तर मंडळी दर्शन वगैरे करून झालेलं आहे आपलं आणि मस्त म्हणजे मंदिराला सजवलेलं आहे आणि आता वाजलेले 6:30 वाजलेले आहेत सकाळचे. तर मस्तपैकी आई माऊलीचं दर्शन वगैरे झालं आहे. एक नंबर आणि मंदिर बघा 1 नंबर फुलांनी सजवलेलं आहे. आणि सकाळी आलो तेव्हा लाईन त्या साईडला होती आणि आता लाईन बघा जिकडून आपण एंट्री करतो एकविरा मातेच्या देवळाजवळ येण्याची तिकडून लाईनीला सुरुवात झालेली आहे. आता सकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. समोर दिसतंय ते आई एकविरा मातेचं मंदिर दिसतंय. भक्तगणांची क्राऊड बघा हळूहळू आता गर्दी पण फुल वाढणार. माझी पाटानू बैसली चंदनू बैसली आई माझी पाटानू बैसली गो आई माझी चंदानू बैसली नाय माझी भीरभावती पिराती गो भीरभावती पिराती आई माझी वीरभावती फिराती गो वीरभावती फिराती नाय माझी आस वागाली ती गो आस वागाली ती आई माझी आस वागाली ती गो आस वागाली ती नाय पालखीला कोणी कोणी लावलं तुझे पालखीला खंड कोणी लावलं आई तुझ्या पालखीला कोणी लावले आई तुझ्या पालखीला कोणी लावले नवीन प्रकाशया बघतानी गो प्रकाशया बघतानी लावील प्रकाश या रत्तीबाई तालुका रत्तीबाई सकाळी आलो तेव्हा लाईन त्या साईडला होती आणि आता लाईन बघा जिकडून आपण एंट्री करतो एकविरा मातेच्या देवळाजवळ येण्याची तिकडून लाईनीला सुरुवात झालेली आहे. आता सकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. समोर दिसतंय ते आई एकविरा मातेचं मंदिर दिसतंय. भक्तगणांची क्राऊड बघा हळूहळू आता गर्दी पण फुल वाढणार. आई माऊलीचा दूध लाईन बघा किती पूर्ण खालपर्यंत पूर्ण लाईनच लाईन आहे. या लाईनीसाठी 2-2, 3-3 तास तर जातील. 12 तरी यांना दुपारचे वाजतील मला वाटतं दर्शन घेसपर्यंत. चला हे बघा तर मंडळी आपलं दर्शन मस्तपैकी ते आई माऊलीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता वाजले तर 8 आपण आता खाली उतरलोय. जेवढ्या पण पदयात्री चालत आलेल्या आहेत त्यांच्या पालख्या आता वरती चालल्या आहेत आणि जी मानाची पालखी असते ती संध्याकाळी दिसणार आहे तुम्हाला. तर चला आता आपण जाणार आहोत. आता खाली आलोय आणि या साईडला तिथे निडी कोलीवाड्याची रोहा साखर कोलीवाड्याची पालखी दिसते. चला बघूया. साखर कोलीवाड्याची पालखी. चला
आईच्या दर्शनासाठी आता चाललेले आहेत. जे पदयात्री येत असतात ते आईच्या दर्शनासाठी कारले डोंगरावर चाललेले आहेत. चला, साखर कोलीवाड्याची पालखी दिसते आपल्याला. आता इथून आपण जाणार आहोत सौल आग्राव मानाच्या पालखीजवळ जाणार आहोत. आपल्यासोबत आहे मनोज पवार आहे. सायकलवर एका दिवसातला त्याने घोडबंदरवरून सायकलवर आलेला आहे आईच्या दर्शनासाठी. चला त्यांना आता भेटू. चला, आणि त्यांना भेटून पण एक नंबर वाटलाय. सायकलवरून मी पहिल्यांदाच बघतो सायकलवर पण असं येऊ शकतं. एक मस्त कल्पना होती. आईचं मनोभावी दर्शन घेण्याची एक मस्त हे होती. आपण नेहमी गाडीने, टू व्हीलर, फोर व्हीलरने येतो, पण जे आपण आता सायकल जास्त आपल्याला दिसत नाही. म्हणजे सायकल चालवणं जास्त बंद झालं आहे. क्वचित आपल्याला 100तून एक सायकल चालवणारं दिसतंय. तर घोडबंदरवरून मित्र आला आहे आपला सायकलवर डायरेक्ट आईच्या दर्शनासाठी. चला, त्याची पण थोडीफार मुलीसोबत आहेत. मनोज पवार आहे. एका दिवसातला त्यांनी प्रवास केलेला आहे आईचं दर्शन घेण्यासाठी. कुठून आलेत दादा? घोडबंदर. घोडबंदरवरून. काय नाव काय? मनोज पवार. मनोज पवार आहेत. घोडबंदरवरून आले. एका दिवसात आई माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. चला, आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीचा उदो. एकविरा माते की जय. चला, मध्ये आलं. आताच पालखी निघाली कारले डोंगराला आणि ही पालखी आहे चौल आग्राव मानाची. पहिल्या मानाची पालखी तुम्ही बघू शकता. आई माऊलीचा एकविरा माते की. पहिल्या मानाची पालखी बघू शकता चौल आग्राव. आपण परफेक्ट टायमात आलो. नमस्कार. चला, आई माऊलीचं दर्शन.
आणि मंडळी या साईडला दिसतात चौल आग्रावची पहिल्या मानाची पालखी आता वाजत गाजत चाललेले आहे कारले डोंगराला. तर चला आई माऊलीचा उदो कमेंट मध्ये नक्की टाका. चला आता सकाळचा टाइम आहे, सकाळचे वाजलेले आहेत, आता 9 वाजलेले आहेत. चला आई माऊलीचे सुंदर दर्शन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये घडणारच आहे. चौल आग्राव गावाची पहिल्या मानाची पालखी चालली आईच्या कारले डोंगराला. आणि
जल्लोष दिसतंय. बघू शकता तुम्ही, पाय ठेवायला देखील जागा नाही. थेट आता आपण पायथ्या जवळ भेटू. चला नमस्कार करा पुढे. चला दादा भाऊ चलायचं. दर्शन रांगेमध्ये ज्यांच्याकडे सामग्री नाहीये नमस्कार करा पुढे. चला कुणीही स्वतःहून पूजा करणार नाही. ही पालखी आलेली आहे आग्राव, चौल आग्राव गावाची मानाची पालखी आलेली आहे. चला आईमाऊलीचा उद्धवच्या गजरात आता पालखी पण पायथ्याजवळ आलेली आहे आणि पायथ्याजवळ आता वरती मंदिराजवळ जाणार आहे. चला सर्व भाविकांची अलोट गर्दी आहे. हे बघा या साईडला बघा अलोट गर्दी. ही मानाची पालखी आहे. एक वीरा माते की जय. आणि कोंबडा वगैरे वरती देखो. पब्लिकची क्राऊड बघा. अरे हेटला करा. तर फायनली गर्दी बघू शकता तुम्ही. फुल गर्दी, फुल क्राऊड आहे. चौल आग्रावाची पालखी गेली आणि त्याच्यात पाठोपाठ आणखी पण भरपूर पालख्या आहेत. जेवढे पण पदयात्री आलेत ते आईच्या दर्शनासाठी आपल्या गावातील पालखी घेऊन कार्ले गडावर चाललेले आहेत. गर्दी बघू शकता. आज चैत्र सप्तमी आहे आणि आज संध्याकाळी ठीक 5च्या नंतर तुम्ही जल्लोष बघणार आहात. जे मानाच्या पालख्या असतात ते पण तुम्ही भाग 2 मध्ये बघणार आहेत. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. फुल क्राऊड, फुल गर्दी आहे. आई माऊलीचा उदोच्या गजरात सर्व भक्तगण आईच्या दर्शनासाठी रांगेतला आई माऊलीचा जयघोष करत चाललेले आहेत. सर्व कोलीवाडा, सर्व गाव असतील, सर्व पालख्या आलेल्या आहेत आईच्या दर्शनासाठी. चला आणि ही पालखी बघू शकता. घाटलेकर, मी घाटलेकर आणि आईची पालखी घेऊन आलेत मस्तपैकी. असे बघा मानाची पालखी घेऊन चाललेले आहेत. आई माऊलीचा उदो मस्तपैकी प्रॉन्स सोलटची पालखी बनवलेली आहे. आणि आईचा दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी आहे कार्ले गडावर. चला जो तो आईच्या दर्शनासाठी आतुरलेला आहे. आज चैत्र सप्तमी आहे. विशेष व्लॉग असणार आहे. आणि हे आणखी एक मला वाटतं ठाण्याची पालखी आलेली आहेत. म्हणजे पालख्या जेवढ्या पण पदयात्री पालख्या निघाल्या आहेत त्या आईच्या भेटीसाठी आज कार्ले गडावर गेलेले आहेत. होते शक्य तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपले सबस्क्रायबर हाय करताना उदो आयलो. एकवीरा माते की जय. आई माऊलीच्या उदोच्या गजरात आता पालखी कार्ले गडावर चाललेले आहे. आणि ही पालखी आहे ठाणे. सगळ्या पालख्या आलेल्या आहेत. ते आईच्या आता भेटीला चाललेल्या आहेत. चला वाजत गाजत पालख्या निघालेल्या आहेत कार्ले डोंगरावर आईच्या दर्शनासाठी. तर मंडळी पालख्या वगैरे गेलेल्या आहेत. सर्व मानाच्या पालख्या वगैरे गेलेल्या आहेत. आणि जे पदयात्री आले आहेत ते पालखी घेऊन आता आईच्या डोंगरावर गेलेले आहेत. कार्ले डोंगरावर गेलेले आहेत दर्शनासाठी. सर्व इकडून पालख्या आहेत कोलीवाड्यातून सर्व आईच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. तर व्हिडिओ पण मोठा होईल कारण एवढं गर्दी आहे, क्राऊड आहे ना. वरती जायला पण आत्ताचीच गर्दी झालेली आहे.
तर चला आपण पार्ट हा 1 बनवणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आपण नेक्स्ट पार्ट लवकरच घेऊन येणार आहोत. आपण संध्याकाळी जाणार आहोत पुन्हा आईच्या दर्शनासाठी, जल्लोष बघण्यासाठी. पालख्या दर्शन घेऊन आलेल्या आहेत, काही पालख्या अद्याप चाललेल्या आहेत दर्शनासाठी. तर चौलाग्रावची पालखी पण गेलेली आहे. तर आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही धमाल बघणार आहात, जल्लोष बघणार आहात, क्राऊड बघणार आहात. जो पहिल्या मानाची पालखी असते, सर्व काय गर्दी असते ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय एकीरा, जय मल्हार. आई माऊलीचं